बाळू, अरे झाला का चहा? हो आणतो. किती वेळ लागतो याला? वहिनी, स्वानंदीला लिस्ट करायला सांगितली होती ना तुम्ही? अगं यादीच करत बसली. काकू लिस्ट. हा मी सांगितलेली सगळी नावं लिहिलीस ना ग? हो हो, तुमच्या सगळ्या मैत्रिणींची नावं लिहिली आहेत आणि काकूंच्या पण. फक्त एकदा चेक करा. वहिनी बघावं एकदा, बरोबर आहे ना सगळं? बरोबर आहे ग सगळं. नाही ते लग्नात झालं ना तसं नको व्हायला बाई. म्हणजे 4 माणसं अक्षता टाकायला आणि 400 माणसं पत्राने आपल्याला आशीर्वाद द्यायला, तसं नको हं काही. अगं तसं नाही होणार आता हळदी कुंकवाच्या वेळेला. अहो वहिनी, नाहीच होणार तसं. आपण करतोय ना सगळं, मग कसं होईल? बर वाण काय द्यायचंय ग आपण? म्हणजे तशी तयारी करावी लागेल ना. हो वहिनी, ते फ्रीजवर किंवा टीव्हीवर कव्हर घालतात ना, ते दिलं तर? नाही ते मूग आणि मटकी देतात ना अर्धा किलो, तसं काही नको. आणि टिकल्यांची पाकिट तर अजिबातच नको. असं वाटतं ते. आई कव्हर्स नको ना, ती प्लास्टिकची असतात. आपण प्लास्टिकचा कमीत कमी वापर करायला हवा. काय देता येईल मग? आई, तुळशीचं रोप. वाढ म्हणून तुळशीचं रोप? हा, अगं छान आहे की कल्पना. तशी तुळस औषधी असते. आणि हे एकमेव रोप आहे जे रात्री ऑक्सिजन देतं. हो का? काय निलिमाबाई, आपल्या नर्सरीत आहेत ना पण एवढी रोपं? हो काकू, 100 तरी असतील. नाही, बाईसाहेबांचा बिझनेस सुरू झाला. नाही हो आई, हळदी कुंकवात कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी ही रोपं देईन. बर, ओके मग फायनल तुळशीचं रोपच देऊ. हो हो हो. वहिनी हो, सासूबाईंनी सांगितलं होतं मला. म्हणजे त्यांचं जेव्हा हळदी कुंकू झालं होतं ना, तेव्हा प्रत्येकाला अशा सोन्याच्या अंगठ्या. काय ग? वहिनी हो, बोटात अंगठी नाहीये माझ्या. म्हणजे मी सकाळी ब्रेकफास्ट साठी आले ना, तेव्हा अंगठी होती. मी ब्रेकफास्ट टेबलवर काढून ठेवली होती. का असेल मजल, बघूया. असेल कुठेतरी. हो हो या ग बघूया. वहिनी, म्हणजे मी आले ना तेव्हा मी इथेच काढून ठेवली होती अंगठी. हो हो दमानी ये, असेल कुठेतरी. दिसते का? सानंदी बघ तिथे. वहिनी दिसते का कुठे? निलिमा बघ. आहे का? खालती कुठे पडले का बघ ना. बाईसाहेब काय झालं? हा? तू घेतलीस का अंगठी माझी? म्हणजे कुठे ठेवलीस का उचलून अंगठी? नाही हो बाईसाहेब, सकाळपासून 4 वेळा टेबल पुसलं तरी मला नाही सापडली. कुठे गेली सगळं अंगठी आता? तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही नक्की इथेच काढून ठेवलेली. हो अगं, मी आल्यानंतर मी त्या कॉर्नरवरच ठेवली होती. म्हणजे आणि तिथे कोण बसलं होतं ग तिथे? म्हणजे बघ, तू जुली बसली होती आणि इंद्रनील बसलेला होता तिथे, आणि मी तिथेच काढून ठेवली होती अगं अंगठी. अगं म्हणजे घरचीच मुलं ना दोघं. हो ना वहिनी. मग कोण कशाला घेणार आहे? म्हणजे बघा, त्याच्यानंतर मग इंद्रनील पटकन ऑफिसला निघून गेला आणि जुईली तिथे बसलेली होती. पण जुईली कशाला घेईल ना ग अंगठी? ती चोर आहे का अंगठी घ्यायला? चेचे नाही तरी तिला एकदा विचारू. अगं तिला या. काय विचार? तू म्हणतेस ना, चल बाई विचारू. वहिनी जरा शोधा, मिळते का बघा ना जरा. जुईल्या, काय करतेस? अभ्यास. नाही तर तू ओरडशील ना मला. बरं बाळा, मला एक गोष्ट खरी खरी सांगशील? हो सांगेन ना, विचार. तू आईंची अंगठी बघितलीस? हो, आणि मला खूप आवडली यार ती. तू घेतलीस ना ती? नाही. ए, तू खरं सांगतेस ना? हो अगदी खरं. तुला ती आवडली होती ना? आणि बोटात घालूनही तू बघितली होतीस? हो आवडली होती मला, आणि मी घालून सुद्धा पाहिली होती. पण नंतर जेव्हा तुम्ही म्हणालात ना की अशी दुसऱ्यांची अंगठी घालू नये, तेव्हा मी लगेच काढून ठेवली.
अभ्यास कर. आई चला स्वानंदी बाहेर जाऊन बोलू.